मी नेहमी सांगत असतो भागवताचार्य महाराज, तुकोबारांच्या अभंगावरती कीर्तन करणं हा एक अवघड विषय आहे. का जगद्गुरु तुकोबारांचा गाथा म्हणजे कुठल्या ग्रंथावर केलेलं भाषांतर नाही अथवा कुठल्या ग्रंथावर केलेली टीका नाही. हे स्वतंत्र काव्य आहे, म्हणून याला स्फुट काव्य असं म्हणतात. अभ्यासाच्या दृष्टीने, चिंतनाच्या दृष्टीने बघितलं तर इतर ग्रंथ संपदा जरा सोपे आहे, पण गाथा तसाने गाथा अतिशय अतिशय अवघड आहे. अभ्यासाच्या दृष्टीने, चिंतनाच्या दृष्टीने वास्तविक वेद वाचायला अवघड वाटतात आणि वेद समजायला सुद्धा अवघड वाटतात. पण तुकोबाराच्या गाथ्याचं जर अवलोकन केलं शिवाजी भाऊ, तर वेद वाचायलाही अवघड नाही आणि वेद समजायला सुद्धा अवघड नाही. कारण मुळामध्ये वेदाचा प्रतिपाद्य विषय भगवान परमात्मा आहे. वेदानंत बोलिला अर्थ तुकाची साधिला, विठोबाशी शरण जावे निज निष्ठा नाम गावे. वेदाचा प्रतिपाद्य विषय भगवान परमात्मा आहे. वेद वाचायला अवघड नाही, पण आम्हाला अवघड का वाटतात त्याचं एकच कारण सांगतो. आम्ही वेदापर्यंत पोहोचत नाही म्हणून वेद आम्हाला अवघड वाटतात. वास्तविक ते अवघड नाही. त्याचप्रमाणे माणसं बोलता बोलता सहज म्हणतात शास्त्र फार अवघड आहे. शास्त्र सुद्धा अवघड नाही बरं का, लक्षात ठेवा. मुळामध्ये शास्त्राचं एकमत नाही. कुणी म्हणतं मोक्ष हा कर्माने मिळेल, तर कुणी म्हणतं मोक्ष ज्ञानाने मिळेल. कुणी म्हणतं मोक्ष उपासनेने मिळेल, तर कुणी म्हणतं मोक्ष नामचिंतनाने मिळेल. याचा अर्थ त्या शास्त्राचाच काय चालू आहे, वाद चालू आहे. तुकोबारा इथं म्हणतात, तेथे नाही भाव एक विधा, तेथे नाही भाव एक विधा, तेथे नाही भाव एक विधा, तेथे नाही भाव एकविध. त्याचप्रमाणे गीता फार अवघड आहे का? गीता सुद्धा अवघड नाही. फक्त मी तुम्हाला प्रत्येक वेळेस तेच उत्तर सांगेन, आम्ही गीतेपर्यंत पोहोचलो पाहिजे ना. ज्ञानोबा इथं गीतेच्या बाबतीमध्ये सहज वर्णन करतात. अध्यायाध्या ते प्रसवी. एक अध्याय दुसऱ्या अध्यायाला प्रसवलेला आहे, सुसंगत आहे. गीता अवघड का वाटते? आम्ही गीतेपर्यंत पोहोचत नाही म्हणून गीता आम्हाला अवघड वाटते. त्याचप्रमाणे ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी अवघड आहे का? ज्ञानेश्वरी सुद्धा अवघड नाही. मुळामध्ये ज्ञानेश्वरी हा स्वतंत्र ग्रंथ नाही. संस्कृत भाषा जगासी कळेना म्हणून ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी ही काय केलेली आहे? गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरे, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वर, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वर. ब्रह्मानंद लहरी गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. प्रगट केली की प्रगट झाली? प्रगट केली का? संस्कृत भाषा जगासी कळेना म्हणून ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी प्रगट केली. अवघड का वाटते? त्याला एक प्रमाणबद्ध कारण. ज्ञानेश्वरी अवघड का वाटते? त्याला सुद्धा एक प्रमाणबद्ध कारण आहे. ज्ञानेश्वरी मध्ये एक भाषा नाही. 56 भाषेचा केला से गौरव, 56 भाषेचा केला से गौरव, 56 भाषेचा केला से गौरव, 56 भाषेचा केला से गौरव. ओ भवानी नाम उभारिले, भवानी नाम उभारिले, भवानी नाम उभारिले, भवानी नाम उभारिले. ज्ञानेश्वरी मध्ये 56 भाषा आहे. आणि मला असं वाटतं बरं का दत्त महाराज, अजून आपल्याला आपलीच भाषा नीट बोलता येत नाही.
56 भाषा ज्ञानेश्वरीमध्ये, कदाचित अवघड वाटण्याचं ती एक कारण असावं. चला चला, सर्व ही जी ग्रंथ संपदा सांगितल्या गेली, गायल्या गेली गायक वृंदांकडून, ही सर्व ग्रंथ संपदा अभ्यासाच्या दृष्टीने, चिंतनाच्या दृष्टीने सोपी. गाथा तसा नाही बरं का, लक्ष ठेवा. गाथा अवघड आहे. कीर्तनकार लोक लवकर अटॅक येऊन का जातात, त्याला हे एक कारण असं. गाथा अवघड आहे, अतिशय अवघड आहे. का अवघड आहे बघा. आमच्या नाशिकमध्ये 25 वर्ष ज्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली, 25 वर्ष सांगितली, वैकुंठवासी जगन्नाथांना पवार, त्यांच्या मुखातलं एक वाक्य सांगतो. ते नेहमी म्हणायचे, जे स्वतःला बुद्धिवान समजतात, जे स्वतःला ज्ञानी समजतात, त्या ज्ञानी म्हणवणाऱ्याला स्वतःच्या बुद्धीची जर भोंड जिरवायची असेल तर एकदा तुकोबरायांच्या गाथ्याचं अवलोकन करावं. बुद्धीची भोंड जिरल्याशिवाय राहणार का. गाथा अतिशय अवघड आहे. 2-3 प्रमाणाने मी सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. बघा तुकोबरायांचं का अभंग आहे. जवळ सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले सोयीत पाही, तीर्थयात्रा जाय चुकून. जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत तीर्थयात्रा करून घ्या. एकदा हे घोडे जर बसले ना, तुम्हाला इच्छा जरी असली, कोट्यावधी रुपयाची संपत्ती असली तरी तुम्हाला तीर्थयात्रा करता येणार नाही. तीर्थयात्रा करता येणार नाही. म्हणून जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत तीर्थयात्रा करून घ्या. आता हे प्रमाण कोणाचं आहे. तुकोबारायांचं. आणि तेच तुकोबारा एका ठिकाणी सांगतात, तीर्थाटने एके तपे हुंबळसे, नाथिले धरीशी अभिमान. कशाला जातो तीर्थाला बरं. काय त्या तीर्थामध्ये. अरे तीर्थामध्ये पाणीच आहे आणि मंदिरामध्ये जो देव आहे तो दगडाचाच आहे, आणि सज्जनाला तर भगवान परमात्मा इथेच आहे. मग आता पहिलं प्रमाण ऐकून तीर्थयात्रेला जावं का दुसरं प्रमाण ऐकून तीर्थयात्रा रद्द करावी. काय मत आहे तुमचं. एक प्रमाण दुसऱ्या प्रमाणासारखं नाही. तुम्ही म्हणाल हे 2 प्रमाण शोधले मांडले आमच्या पुढे. आणखीन 2 सांगतो. काल सारावा चिंतने, एकांतवाशी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या. हा जो काळ आहे हा चिंतनामध्ये घालवावं. पण कुठे लोकांमध्ये. अरे एकांतात जावं, तिथं देवाचं पूजन करावं. नाहीच पूजन जमलं तर प्रदक्षिणा तुळशीच्या. हे सर्व करायचं. पण कुठे करायचं. वनात करायचं. एकांतात करायचं म्हणजे वनात करायचं. आता हे प्रमाण कोणाचं आहे. तुकोबारायांचं आहे. आणि तेच तुकोबारा एका ठिकाणी म्हणतात, न लगती सायास जावे वनांतरा, सुके येतो घरा. आता पहिलं प्रमाण ऐकून वनात जावं का दुसरं प्रमाण ऐकून वनातून घरी यावं. एक प्रमाण दुसऱ्या प्रमाणासारखं नाही. तुम्ही सर्व जाणकार श्रोते आहात, बाबांच्या कृपा प्रसादाने पात्र झालेले आहात. तुमच्या नक्की लक्षात आलं, ही जी प्रमाणं सांगितल्या गेली ही वेगळ्या वेगळ्या अभंगातील वेगळी वेगळी प्रमाण आहे. पण तुकोबाराय एकाच अभंगामध्ये 2 प्रकारच्या भूमिका सांगतात. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भंडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीरायशी. हे शरीर दुःखाचं कोठार आहे, रोगाचं भंडार आहे, अतिशय दुर्गंधी युक्त आहे. किती चांगले चांगले पदार्थ या शरीरामध्ये टाका तरी त्याची घाणच होते. इतकं घाणेरडं शरीर आहे. कोण म्हणतं. तुकोबारा. याचं दुसरं चरण काय. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. हेच एक असं शरीर आहे, उत्तम आहे, चांगलं आहे. ह्याच शरीराने भगवान परमात्म्याची प्राप्ती करता येते. इतकं चांगलं आहे. मग पहिल्यांदा सांगतात घाणेरडं आहे, हे बरोबर का. नंतर सांगतात उत्तम चांगलं आहे, हे बरोबर. तर तुकोबारांच्या भाषेत बोलायचं तर दोन्हीही बरोबर का. तुकोबारा म्हणतात, माझ्याकडे ज्या ज्या अधिकाराचे भक्त आले मी त्यांचा तो अधिकार पाहून मी त्यांना त्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. अधिकार तैसा दावेला मार्ग, किंवा अधिकार तैसा करू उपदेश. ज्या ज्या अधिकाराचे भक्त आले मी त्यांचा तो अधिकार पाहून मी त्यांना त्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. मी सर्व अभंग संपदा का सांगितले तुम्हाला. मी तुकोबारांची प्रमाण का सांगितली. तुकोबारांच्या अभंगावरती कीर्तन करणं अवघड. विठ्ठल विठ्ठल मंडली कबरदारी
निवृत्तीनाथ दादांच्या नावाचा गजर केला जाईल त्यावेळी सर्वांनी नामस्मरणामध्ये सामील होत चला. हे जे वर्ष आहे ना, हे अतिशय पुण्यवान वर्ष आहे. श्री गुरु निवृत्तीनाथ दादांना या पृथ्वीतलावरती अवताराला येऊन 751 वर्ष झाली. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या निमित्ताने फार मोठमोठे सप्ताह चालू. म्हणून ज्या वेळेस निवृत्तीनाथ दादांच्या नावाचा गजर केला जाईल सर्वांनी त्या नामस्मरणामध्ये सामील होत चला. बघा, जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये बघितलं तर अनेक प्रकारची प्रकरण आहे. नामपर अभंग आहे, संतपर अभंग आहे, करुणापर आहे, प्रेमाचं भांडण आहे, सलगीचे अभंग आहे, पंढरी महात्म्य आहे, आळंदी महात्म्य आहे, प्रासंगिक प्रकरण आहे, त्यामध्ये मागणीपर सुद्धा एक प्रकरण आहे. मी तुमच्या समोर चिंतना करता घेतलेला अभंग हा मागणीपर या विषयातील आहे. प्रासंगिकही प्रकरण आहे. तुकोबारायांनी स्वतःचं जीवन चरित्र सुद्धा अभंगाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला. दुष्काळी पिढीले द्रव्य नेलामान, श्री एकांना न करता मेली, ह्या प्रमाणाने काय सिद्ध होतंय? तुकोबारायांनी स्वतःच जीवन चरित्र अभंगाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला. बघा, एक दिवसाचा तर असा प्रसंग आहे, जितका फायदा जगद्गुरु तुकोबारायांचा देहूकरांना झाला नाही, त्यात सगळ्यात जास्त फायदा जर घेतला असता तर पुण्याजवळ असणारं लोहगाव. लोहगावला महाराजांची नेहमी कीर्तनं होत असे. पण काय झालं, त्या पुण्याच्या जवळ असणारं लोहगाव, तिथे एक शोभा कासार नावाचे तुकोबारायांच्या 14 टाळकऱ्यांपैकी एक टाळकरी शोभा कासार नावाचे ते तिथं राहत होते. काय झालं, एक दिवस त्यांची म्हैस चुकली आणि त्या म्हैस शोधण्याकरता ते भंडारा डोंगरावरती आले. तुकोबारायांची भेट झाली आणि महाराजांनाच विचारलं, महाराज अहो माझी म्हैस चुकली, म्हैस पाहिली का? तुकोबाराय म्हणतात, अरे म्हशीच जर पाहायच्या असेल तर देवगावात काय कमी होत्या? त्या म्हैस पाहण्याकरता मी भंडारा डोंगरावरती येऊन बसलो. भल्याग्रस्ता, म्हैस पाहण्यामध्ये आयुष्य घालवण्यापेक्षा देव पाहण्यामध्ये घालव, देव प्राप्त होईल. महाराज आता मला पहिलं हे सांगा, म्हैस सापडेल का? जा म्हणे, म्हैस तुझ्या घरीच. त्या वाक्यावर विश्वास बसला. घरी आला, बघतो तर ती म्हैस गोठ्यामध्ये होती. कोण ग्रस्त? मला बोलले म्हैस गोठ्यामध्ये आहे, आणि खरोखर म्हैस गोठ्यामध्ये दिसली. ज्यांच्या सांगितल्याने म्हैस गोठ्यामध्ये ते सापडते ते तर आपल्याला म्हटले होते, म्हैस पाहण्यामध्ये आयुष्य घालवण्यापेक्षा देव पाहण्याकरता घालव. जर आपण त्यांचं मार्गदर्शन जर घेतलं तर देव का दिसणार? त्याच अनुषंगाने तुकोबारायांच्या शब्दाचा परिणाम झाला आणि जिथे जिथे तुकोबारायांचं कीर्तन तिथे तिथे शोभा कासार हजर, रोज कीर्तनाला जायचे. बरं, त्यावेळेचं कीर्तन काही 9 ते 11 नाही, ते सुरू व्हायचं 9ला, पण ते 11ला संपत होतं असं काही नाही. ते त्यांना वाटेल तेव्हा संपायचं. रोज कीर्तनाला जात असल्यामुळं वास्तविक त्यांचा धंदा होता बांगड्या भरण्याचा. कासार होते ते बांगड्या भरण्याचा धंदा होता. रोज कीर्तनाला जात असल्यामुळं कीर्तन उशिरा सुटायचं, ते उशिरा घरी यायचे आणि उशिरा घरी आले की उशिरा झोपायचे आणि उशिरा झोपल्यामुळे उशिरा उठायचे. घरी सकाळी सकाळी जर काही महिला बांगड्या भरण्याकरता जर आल्या तर त्या बाईच्या हाताचा व्यास किती, त्या बांगडीचा व्यास किती, हे शोभा कासारांना शेवटपर्यंत कळालं नाही. ते 4 भरायचे आणि 20 फोडायचे. त्या घरच्या बाईला ते सहन झालं नाही. ती म्हणते, का हो, रोज कीर्तनाला जाता, उशिरा घरी येता, उशिरा झोपता, उशिरा उठता, हा धंदा तोट्यात आला. रोज रोज कीर्तनाला जात जाऊ नका. आता ऐकतील ते शोभा कासार कसले, रोज कीर्तनाला जायचे. तिनं विचार केला, आपण यांना किती सांगितलं तरी हे आपलं ऐकणार नाही, हे आपलं ऐकणार नाही. पण एक काम केलं तर, ज्यांच्यामुळे हे बिघडले आपण त्यांच्याकडे पाहू. म्हणे बिघडले कोणामुळे? म्हणे तुकोबारायांमुळे. एक दिवस तिनं सहज हळू चिमटा घेतला. म्हणे, का हो, रोज कीर्तनाला जाता,
तुम्हाला कीर्तन श्रवण करावं ही इच्छा होते, मग जी इच्छा तुमची होती ती आमची होत नाही का? असं काहीतरी करा. ज्यांचं कीर्तन श्रवण करण्याकरता तुम्ही जाता त्यांचं कीर्तन आपल्याकडे ठेवा, आम्हालाही श्रवणाचा योग. शोभाका सर म्हणे काय हरकत आहे, या निमित्तानं का होईना महाराज आपल्या गावामध्ये येतील, कीर्तन करतील, सर्वांना दर्शन होईल. तुकोबारायांची भेट घेते. सांगितलं महाराज आज संध्याकाळचं कीर्तन लोहगाव. तुकोबाराय म्हणतात कुठेतरी करायचं तर लोहगावला करू, काय हरकत आहे. कीर्तन ठरलं, महाराज वेळेत आले, कीर्तनही झालं, पण झोपायला शोभाका सरांच्या घरी. सांगितलं बाई मी सकाळी काकड्याला जात असतो, पण आंघोळ करून. ती म्हणे बाबा पाणी तापवलेलं राहील, स्नान करा आणि जा. ही महामाया रात्रभर झोपलीच नाही. तिनं रात्रीच्याच वेळेस भलं मोठं चुलीवर पातेलं ठेवून दिलं. 4 वेळेस ते पाणी उकळवलं. पहाटची वेळ झाली, महाराज उठले, बाई आता मला स्नान करायचं, काय हरकत नाही. महाराजांनी कपडे काढले, स्नान करण्याकरता बसले. हे 4 वेळेस उकळवलेलं पाणी तिनं बादलीमध्ये बकेटमध्ये घेतलं आणि जिथं तुकोबाराय स्नान करण्याकरता बसले होते, महाराज इतकं तापवलेलं होतं, त्याच्यात बोट घातलं तर वरचं कातडं आपोआप गळून पडेल, इतकं तापवलेलं होतं. त्या बाईनं ते पाणी आणलं आणि महाराजांच्या अंगावर फेकलं. पण लक्षात ठेवा, महाराज बाईला नाही काही बोलले, कोणाला बोलले? जळ माझी काया लागला उन्हाळा, जळ माझी काया लागला उन्हाळा, धावले केशवा माय बापा, माय बापा धावले केशवा माय बापा. जळ माझी काया लागला उन्हाळा, जळ माझी काया लागला ओनवा, धावरे केशवा माय बापा. या प्रमाणाच्या माध्यमातून महाराज काय सिद्ध झालं? तुकोबारायांनी स्वतःच जीवन चरित्र अभंगाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला. महाराजांच्या अनेक अभंगामध्ये अनेक अशी प्रकरण प्रमाण आपल्याला सापडतील. बघा असं काही नाही सर्व संत मंडळी एखाद्या रूम मध्ये बसले आणि तिथं अभंगाची रचना झाली, असे संतांचे अभंग नाही. जसा प्रसंग तसा अभंग. मग आज तुमच्या समोर चिंतना करता घेतलेला जो अभंग आहे, या अभंगाला काय कारण आहे? या अभंगाला सुद्धा फार मोठं कारण आहे. प्रकरण परगाथ्यामध्ये मला वाटतं देवडीकरांच्या गाथ्यामध्ये या अभंगाच्या निर्मितीला एक कारण सांगितलं. ज्या कालावधीमध्ये संपूर्ण विश्वाला पतित पावन करण्याकरता जगद्गुरु तुकोबाराय होते, त्यांच्या समकालीन या महाराष्ट्राचा एक आदर्श पुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे समकालीन होते. मी फक्त त्यांची संगती घालून देण्याकरता या ठिकाणी उभा आहे. पण बघा कल्याणवर्ण छत्रपती पुण्याला चालले होते. कल्याणवर्ण छत्रपती पुण्याला चालले होते आणि पुण्याला जात असताना देऊळवाड्यामध्ये, देहूगावामध्ये देऊळवाड्यामध्ये तुकोबारायांचं कीर्तन होत. रंग भरे कीर्तनात प्रेमी हरिदास नाचत, का तेथे असे देव उभा. बघा त्या ठिकाणी कीर्तन रंगात आलेलं होतं. शेकडो टाळकरी, हजारो श्रोते त्या कीर्तनामध्ये होते आणि त्या कीर्तनाचा नामाचा गजर छत्रपतींच्या कानावर गेला आणि घोड्यांचा लगाम खेचण्यात आला. सांगितलं मावळ्यानो, इथं आजूबाजूला कुठेतरी कीर्तन चालू आहे, सर्वांनी आपापले घोडे या ठिकाणी बांधा आणि सर्वांनी आता कीर्तन श्रवण करण्याकरता कीर्तनात जाऊन बसायचंय आपल्याला. बरं आपापले घोडे बांधले, सर्वजण कीर्तनामध्ये येऊन बसले. कीर्तन तुकोबारायांचं होत. 2 तास कीर्तन श्रवण केलं. कीर्तन श्रवण केल्यानंतर मनावर परिणाम झाला छत्रपतींच्या. उठले, तुकोबारायांच्या जवळ गेले. श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करे दंडवत. दर्शन घेतलं, सांगितलं महाराज मला आज कळालं, महाराज मला आज कळालं का संपूर्ण विश्व मिथ्या आहे आणि केवळ भगवान परमात्मा सत्य आहे.
नाहक मी दऱ्या खोऱ्यामध्ये फिरत होतो, हातामध्ये तलवार घेत होतो, रात्रीचा दिवस करत होतो. मला आज कळालं, मला महाराष्ट्रावर सत्ता नको, मला महाराष्ट्राचं राज्य नको. आजपासून मी तुमचा शिष्य झालो महाराज. मला समजलं संपूर्ण विश्व मिथ्या आहे आणि केवळ भगवान परमात्मा सत्य आहे हे मला आज कळालं. मला राज्य नको, मला संपदा नको, मला संपत्ती नको, मला काही नको. तुकोबाराय म्हणतात, छत्रपती, माणसं कीर्तन ऐकून सुधरतात आणि तुम्ही तुमच्या कर्मापासून बाजूला होऊ पाहता, च्युत होऊ पाहता. वास्तविक प्रत्येकानं वाट्याला आलेलं जे कर्म आहे, कर्तव्य आहे, हे करणं गरजेचं आहे. महाराष्ट्राचं राज्य तुम्ही सांभाळा, अध्यात्माचं राज्य आम्ही सांभाळतो. नाही महाराज, मला राज्य नको, मला संपत्ती नको. आजपासून मी तुमचा शिष्य झालो. आणि तुम्हाला जाता जाता सांगून जातो, जगद्गुरु तुकोबाराय हेच छत्रपतींचे गुरु आहे, हेच त्यांचे गुरु आहे का? पण लक्षात ठेवा, आमचा इतिहास हे मानायला तयार नाही. आमचा इतिहास हे मानत नाही. पण लक्षात ठेवा, आमचा इतिहास सुद्धा सर्व अंगाने सत्य आहे असं सुद्धा नाही. आजही किती वाद चालू आहे. महाराष्ट्राच्या बाहेर पहिल्यांदा भगवी पताका कोणी नेली तर इतिहास सांगतो राघोबा दादाने नेली. पण लक्षात ठेवा, राघोबा दादाच्या अगोदर पंजाब प्रांतापर्यंत, गुमानपर्यंत आमच्या नामदेव महाराजांनी भागवत संप्रदायाची पताका नेऊन ठेवली. पण नामदेवरायांचं नाव इतिहासात आलेलं नाही. याचा अर्थ आमचा इतिहास सर्व अंगाने सत्य आहे असं नाही. इतिहास आपला सत्याचे असं सांगताच येत नाही बरं का. लक्षात ठेवा, छातीवर हात ठेवून असं सांगता येत नाही. आता सध्या किती मोठा वाद चालू आहे तुम्हाला माहिती आहे का? सध्या रायगडावरला किती मोठा वाद चालू आहे सध्या. हा, तो वाद चालू आहे. एका कोणी इतिहासकाराने सांगितलं, ज्या वेळेस छत्रपतींचा अग्निसंस्कार करण्यात आला त्याच वेळेस कुठून तरी वाघ्या नावाचा कुत्रा आला आणि त्याने उडी टाकली आणि त्याच ठिकाणी त्याचा पुतळा तयार करण्यात आला. दुसऱ्या एका इतिहासकाराने सांगितलं, वाघ्या नावाच्या कुत्र्याचा आणि छत्रपतीचा काडी इतका सुद्धा संबंध नाही, काढण्यात आला तो. पुन्हा कोणी इतिहासकाराने सांगितलं, हो, वाघ्या नावाचा कुत्रा त्यांच्या बरोबर होता. आजही रायगडावर त्याची समाधी आहे. आज त्यांचेच वंशज सांगतात, ह्या कुत्र्याचा आणि छत्रपतींचा संबंध. याचा अर्थ काय होतो? अजून आमचा इतिहास अजून आम्हाला माहिती नाही. वास्तविक तुकोबारायांना, छत्रपतींना जाऊन काही फार वर्ष झाली असं काही आजही मला तर वाटतं कदाचित आपल्या कुठेतरी नोंदी सापडतील. त्या बखरीमध्ये म्हणा, ते भाट लोक पूर्वी राजस्थानकडून यायचे, कदाचित त्या आपले वंशावळ सापडेल. आणि एवढा मोठा आदर्श पुरुष छत्रपती शिवाजी महाराज, त्या सापडत नाही वंशावळी, चरित्र सापडत नाही. किती मोठी खेदाची. याचा अर्थ आमचा इतिहास सर्व अंगाने सत्य आहे असं नाही. विठ्ठल कवरदार ज्ञानदेव पण छत्रपती म्हणतात, नाही महाराज, मी तुमचा शिष्य आहे, आजपासून मी तुमचा शिष्य झालो. तुकोबाराय म्हणतात, छत्रपती, गुरु शिष्याचं नातं कुठल्या त्यागावर अवलंबून आहे माहिती आहे तुम्हाला? एका गुरुला फक्त वडा खाण्याची इच्छा झाली तर शिष्याने क्षणाचाही विचार न करता डोळ्याचं बुबुळ काढून, अरे गुरु शिष्याचं नातं कुठल्या त्यागावर अवलंबून आहे? नाही महाराज, आजपासून मी तुमचा शिष्य आहे. हा एक वाद आहे बरं का. मी तुमचा शिष्य आहे हा सुद्धा काय आहे? वादच आहे. कोणी म्हणतं त्यांचे गुरु दादाजी कोंडदेव आहे, कोणी सांगतं जिजाऊ मासाहेब आहे, कोणी सांगतं समर्थ रामदास स्वामी आहे. किती मोठा वाद चालू आहे हा सुद्धा. अरे छत्रपती सर्व धर्मपंथीयाच्या सद्गुरूंना आपले गुरु मानत होते. मग जर ते सर्वांना गुरु मानत असेल तर आपल्या पोटात डबा उठायचं काय कारण आहे? मानत असेल ना ते गुरु. पण तुकोबारायच गुरु होते असं आम्ही ठामपणे का सांगतो? तर तुकोबारायांना प्रसाद म्हणून, छत्रपतींना प्रसाद म्हणून तुकोबारायांनी काही अभंग दिले, त्यातील हा एक अभंग आहे. नाही महाराज, आजपासून मी तुमचा शिष्य झालो. सांगा महाराज,
काय केलं म्हणजे तुम्हाला सुख होईल, तुम्हाला सुख वाटावं याच्याकरता काय करणं गरजेचं आहे. तुकोबाराय म्हणतात मला सुख वाटावं याच्याकरता तुम्हाला जर काही करण्याची इच्छा असेल तर एकच करा, आम्ही जेणे सुखे आम्ही जेणे सुखे आम्ही जेणे सुखे आम्ही जेणे वाटावं याच्याकरता तुम्हाला काही करण्याची इच्छा असेल तर एकच करा, काय करा, आम्ही जेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणा. तुकोबाराय म्हणतात फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणा. छत्रपती म्हणतात महाराज आम्ही ते म्हणणारच आहे, विठ्ठल विठ्ठल आम्ही म्हणणारच आहे, पण महाराज मला तुम्हाला काही धन संपत्ती द्यावी ही इच्छा आहे. तुकोबाराय म्हणतात धन तुमच्या रविता धन समान ते मज मृत्यू के समान हो ते मज तुमचे वीर वित्त धन ते मज मूर्ती के समान. मला सुख वाटावं एवढ्या करता जर तुम्हाला काही करण्याची इच्छा असेल तर एकच करा, व्रत करा एकादशी, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, मनवा हरीचे दास तुका म्हणे मज ह्याची आस. करायचा असेल तर एवढंच करा. मला त्या दिवसापासून काय परिणाम झाला, जिथे जिथे तुकोबारायांचं कीर्तन तिथे तिथे छत्रपती हजर. पण जसं महाराष्ट्राचं राज्य आता शांत आहे, आज 9 ते 11 बघा आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये बंद झालं बघा सर्व. आता हे तुमच्याकडे आता बीड जिल्ह्यामध्ये हे 9 ते 11 आमच्याकडे सर्व बंद झाली. 7 ते 9 कीर्तन करायची, पण 7 ते 9 सुद्धा ह्या वर्षी बंद झाली. 6 ते 8 कीर्तन करायची, पण 6 ते 8 9 ते 11 कीर्तन जवळजवळ महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आता ती बंद झालेली. तुम्ही सुद्धा त्याचा विचार करायला हरकत नाही बरं का, लक्षात ठेवा. हा विचार करायला सर्वांना हरकत नाही. चला असो, आज बघा 9 ते 11 या दंडकारण्यामध्ये आपण स्त्री पुरुष एकत्र येऊन रात्रीच्या वेळेस कीर्तन करतोय, ती श्रवणही करतोय. ज्याप्रमाणे महाराष्ट्राचं राज्य आता शांत आहे असं त्या कालावधीमध्ये नव्हतं. त्यावेळेस महिलांना दिवसा फिरणं अवघड होतं. रात्रीची तर गोष्ट सोडा, पण दिवसाही फिरणं अवघड होतं. पण घटना काय घडली होती ऐका, या अभंगाची प्रस्तावना सांगतोय मी. काय घटना घडली, विजापूरचा आदिलशाह, हैदराबादचा निजाम आणि दिल्लीचे मोगल यांची एकत्र बैठक झाली दिल्लीमध्ये. तिथं मीटिंग झाली आणि त्या मीटिंगचा विषय असा होता, या बैठका पूर्वीपासूनच दिल्लीला होतात बरं का, लक्षात ठेवा. ती बैठक तिथे झाली, या पूर्वीचीच परंपरा त्या तिथं होतात. पण काय झाली, त्या मीटिंगचा विषय असा होता, महाराष्ट्र जर लुटायचा असेल तर काय करावं लागेल, हा प्रश्न होता. महाराष्ट्र जर लुटायचा असेल तर काय करावं लागेल. काय झालं, महाराष्ट्रातलेच काही सरसेनापती तिथं जाऊन फितूर झाले. मला असं वाटतं महाराष्ट्राला हा पूर्वीपासूनच लागलेला हा एक शाप आहे. जोपर्यंत महाराष्ट्रातले सरसेनापती इथे राहतात तोपर्यंत बरे राहतात, पण एकदा ते दिल्लीत गेले का तिथे जाऊन ते फितूर होतात. त्यांनी सांगितलं महाराष्ट्र जर लुटायचा असेल तर एक करावं लागेल. काय करावं लागेल, तुम्हाला पहिल्यांदा छत्रपतीला ठार करावं लागेल. जोपर्यंत छत्रपतीला तुम्ही ठार करत नाही तोपर्यंत तुम्हाला महाराष्ट्र लुटता येणार नाही. आता छत्रपतीला मारणं म्हणजे काय उंदीर मारणं होतं का? ते निवडक 200-250 सैन्य त्यांनी तयार केलं. सांगा काय केलं म्हणजे छत्रपतींना मारता येईल. म्हणजे एक उपाय आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये आश्विन महिना आहे आणि अधिक मास चालू आहे. लोहगाव मध्ये 1 महिन्याचा सप्ताह आहे आणि रोज छत्रपती तुकोबारायांच्या कीर्तनात येऊन बसतात. महिनाभर तुकोबारायांचे कीर्तन, रोज छत्रपती येतात कीर्तनामध्ये बस. तुम्हाला जर घात करायचा असेल तर तिथे करता येईल. ठरलं, निवडक 200-250 सैन्य होतं.
रात्रीचा काळोखाचा फायदा घेतला, महाराष्ट्रात प्रवेश केला, नव्हे नव्हे लोगाव पर्यंत आले. तुकोबारायांचं कीर्तन चालू होतं. सप्ताचा 16वा दिवस होता. कीर्तनात रंग भरलेला होता आणि साक्षात छत्रपती समोर श्रवणा करता बसलेले होते, समोर बसलेले होते. पण काय झालं, टाळकऱ्यांचं लक्ष विचलित झालं. टाळकऱ्यांचं लक्ष विचलित झालं आणि तुकोबाराय विचार करतात, माझं कीर्तन चालू असताना टाळकऱ्यांचं लक्ष काय विचलित झालं. तर टाळकऱ्यांनी काय बघितलं होतं ते ऐका. त्यांनी काळोखामध्ये मशाली पेटलेल्या बघितल्या होत्या आणि त्या मशालीच्या प्रकाशामध्ये तलवारी चककताना दिसत होते, भाले चककताना दिसत होते. त्यांचं चित्त विचलित झालं आणि सहज तुकोबारायांच्या लक्षात आलं, न जाणो माझ्या कीर्तनामध्ये बसलेला हा महाराष्ट्राचा आदर्श पुरुष, आधारस्तंभ छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या घातावर तर आलेलं हे परचक्र अथवा संकट तर नसेल. पण तुकोबाराय म्हणतात, माझ्यासारख्याच्या कीर्तनामध्ये जर छत्रपतीचा घात होत असेल तर या कीर्तनाचा काय उपयोग आहे. ज्या महाराष्ट्राला छत्रपतीची गरज आहे त्यांचा घात होत असेल तर आपल्या कीर्तनाचा काय उपयोग. तुकोबारायांनी आपला मोर्चा देवाकडे वळवला. सांगितलं, देवा किती शक्तिवान, किती सामर्थ्यवान देवा तुम्ही आहात. देवा तुम्ही जर ठरवलं तर सहज छत्रपतीवर आलेलं संकट तुम्ही दूर करू शकता. अशी शक्ती तुमच्यामध्ये आहे, तुम्हाला करता येणार नाही अशी घटनाच नाही. हे तुकोबाराय आज घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात. तुझ करिता होय ऐसे काही नाही, तुझ करिता होय ऐसे काही नाही, तुझ करिता होय ऐसे काही नाही, तुझ करिता. तुम्ही म्हणणार महाराज नाही, आमच्या गावाचं नाव देवदैफळ आहे. कीर्तन इथेच कीर्तन देवदैफळला चाललंय, पण देवदैफळला जे कीर्तन चाललंय ते लोहगावचं चाललंय. परचक्र कीर्तनामध्ये आलेलं आहे. हळूहळू हळूहळू मारेकरी कीर्तनाच्या दिशेनं येत होते. तुकोबाराय म्हणतात, देवा सांगा ना, तुझं करिता होय आईशे काय नाही, तुम्हाला करता येणार नाही अशी एकही घटना नाही. किती शक्तिवान आहे तुम्ही, किती सामर्थ्यवान देवा तुम्ही आहात. तुकोबाराय ह्या अभंगामध्ये दृष्टांत सांगतात, तो भागवतामधला आहे. आणि मला असं वाटतं बरं का, इथं भागवताचार्य स्वतः आहेत महाराज. आता भागवताचार्यांच्या समोर पुन्हा भागवतातल्या कथा सांगणं म्हणजे भर पावसामध्ये मोठ धरल्यासारखं आहे. त्या भागवतामध्ये तुम्ही ती कथा श्रवण करून नक्की गेलेले आहात. आता माझ्या गरजे करता थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न करतो. तुकोबाराय म्हणतात, देवा किती सामर्थ्यवान तुम्ही. डोंगराची राई रंक राणा, गोकुळामधला घडलेला प्रसंग महाराज. सकाळची वेळ होती आणि लहान छोटे सर्व गोपाळ नवीन वस्त्र परिधान केली नंद बाबाच्या दारामध्ये येतात. आवाज देतात, यशोदा मैया कान्हा कुठे आहे, कृष्ण कुठे आहे. यशोदा मैया म्हणते, तो अजून झोपलेला आहे. आणि तुम्हाला सांगून जातो महाराज, देवा इतका झोपाळूच कोणी नाही. देव किती झोपाळू आहे अशी प्रमाण आहे. असं प्रमाण आठवलं का तुम्हाला? जागे करा रुक्मिणी वरा, देवा आहे निज सुरा म्हणजे झोपाळू. देवा इतका झोपाळू दुसरा कोणीही नाही. इतका झोपाळू आहे म्हणून तर त्याला काकडा करून त्याला उठवावं लागतं. इतका झोपाळू येतोय. यशोदा मैया म्हणते, तो झोपलेला आहे, जा उठवा त्याला. सर्व गोपाळ जातात, सांगतात, कृष्णा उठ उठ कृष्णा. घाईघाईनं डोळे उघडले, बघितलं छोटे सवंगडी बालगोपाळ सर्वांक बघितलं, नवीन कपडे घातलेले. का रे, सर्वांनी नवीन कपडे घातले, काय कारण तुला माहिती नाही? आज आपल्या गावची यात्रा, म्हणजे सर्वांनी नवीन वस्त्र परिधान करायची, दह्या दुधाचे माठ डोक्यावर घ्यायचे, रानामध्ये जायचं, इंद्राची पूजा करायची. मग काय होईल? इंद्र प्रसन्न होईल. प्रसन्न झाला म्हणजे भरपूर पाऊस पडेल. भरपूर पाऊस पडला का भरपूर गवत उगतं. मग गाई भरपूर गवत खातात, भरपूर दूध देतात, त्याच्यावर आपला व्यवहार चालतो. भगवान कृष्ण म्हणे, पाऊस इंद्र पाडतो हे तुम्हाला कोणी सांगितलं?
अरे पाऊस पडतो याला कारण आपल्या गावा शेजारचा गोवर्धन पर्वत आहे आणि त्या पर्वतावरली झाडी आहे. ते म्हणे आम्हाला कशाला सांगतो. तिथं चौकामध्ये मीटिंग भरली. तिथं जीववादी, मायावादी, मिथ्यवादी, असत्यवादी असे अनेक जण आहे. भगवान कृष्ण तुला सांगायचं असेल तर त्यांना जाऊन सांग. घाईघाईने स्नान केलं, नवीन कपडे घातले, सर्वजण तिथे गेले. सांगितलं आजपासून इंद्राची पूजा बंद. पूजाच करायची असेल तर गोवर्धन पर्वताची करा आणि त्या पर्वताच्या झाडींची करा. त्यांचे जीववादी, मायावादी, असत्यवादी होते ना, त्यांनी सांगितलं कृष्णा इंद्राच्या वाट्याला जाऊ नको. कोपेल तो, रागवेल आपल्यावरती. नाही, पूजाच करायची असेल तर गोवर्धन पर्वताची करा. आता मोठ्याचं लेकरू होतं, मला त्याला कोण विरोध करणार. ठरलं इकडे इंद्राची पूजा बंद, गोवर्धन पर्वताची पूजा करायची. मारा खेळतो येण्याची खेळावा, नटतो येण्याची नटावा. हाच भगवान परमात्मा गोवर्धन पर्वताचंही रूप हाच घेतो. नैवेद्य भक्षण हाच करतो आणि पुन्हा कृष्ण होऊन गोपाळांमध्ये खेळण्याकरता हाच येतो. दुपारची वेळ होती, जेवण झाले आणि अमरावतीमध्ये इंद्राने सांगितलं. अमरावती म्हणजे आपली दुष्काळग्रस्त नाही बरं का, लक्षात ठेवा. आजी ओस अमरावती. हा, तिथं अमरावतीमध्ये इंद्राने सांगितलं चला. म्हणे कुठे. म्हणे गोकुळात. कशा करता. आज तिथं मला नैवेद्य मिळणार आहे. म्हणे महाराज तिकडे नैवेद्यही झाला. तिथं कृष्ण नावाचा एक पुरोगामी विचाराचा मुलगा आहे. त्याने सांगितलं पाऊस पडतो याला कारण इंद्र नाही, गोवर्धन पर्वत आहे. तिकडे नैवेद्य भक्षण झालं आणि सर्व कार्यक्रम झाला. राग आला त्या इंद्राला. आत्ताच्या आता गोकुळामध्ये जा, हत्तीच्या सोंडीसारख्या धारा गोकुळामध्ये पाडा. त्याप्रमाणे धो 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 पाऊस सुरू झाला. ती गाई वासर वाहू लागली आणि ती म्हातारी होती ना, जीववादी, मायावादी, मिथ्यवादी, असत्यवादी, सगळी आली भगवान कृष्णाकडे. सांग कृष्णा, तुला सांगितलं होतं वाट्याला जाऊ नको इंद्राच्या, कोपेल, रागवेल आपल्यावरती. सांग बरं कृष्णा किती फजिती करून घेतली. भगवान कृष्ण म्हणे आता जर तुम्हाला जगायचं असेल तर तुम्हाला माझं ऐकावं लागेल. पण ते म्हातारे म्हणे मग ही फजिती काय दुसऱ्याचं ऐकून झाली का. अरे तुझंच ऐकलं ना म्हणून तर ही फजिती झाली. सांग कृष्णा आता काय करायचं. म्हणे एक काम करू, सर्व स्त्री पुरुष मुलं सर्व एकत्र येऊ, गोवर्धन पर्वताच्या जवळ जाऊ, सर्वांनी मिळून तो उचलू. म्हणे कृष्णा हसावं करडावं का. अरे आमच्या काठ्या आम्हाला जड झाल्या आणि तू म्हणतो उचल. एक जण म्हणे म्हणतोय ना तो चला. सर्वजण गेले, हात लावला. पण भगवान कृष्णाचा हात लावता क्षणीच सर 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 गिरी गोवर्धन येणे उचलीला. तो परत वरती गेला. कोणी डोक्यावर घेतला, कोणी खांद्यावर घेतला. जे म्हातारी माणसं होते ना त्यांनी काठ्या लावल्या आपल्या त्या ठिकाणी. भगवान कृष्ण सर्वांच्या मध्ये गेले. काय लावलं. करंगडी. गुरुनाम गुरु वैकुंठवासी डोंगरेजी बाबांच्या भागवतामध्ये डोंगरेजी बाबा म्हणतात ते सर्वांच्या मध्ये गेले. करंगडी लावलेली नव्हती, फक्त करंगडीचं नख लागलेलं होतं. काय लागलं होतं. करंगडीचं नख लागलं होतं. त्या म्हाताऱ्यांनी ते पाहिलं. म्हणे कृष्णा आम्ही म्हातारे असताना कोणी खांद्यावर घेतलाय, कोणी डोक्यावर घेतलाय. अरे आम्ही म्हातारे असताना आम्ही आमच्या काठ्या लावल्या आणि तू काय लावलं करंगडी. अरे त्याच्याऐवजी खाली बैस. भगवान कृष्ण म्हणे मी खाली बसतो तर चालेल का. हो म्हणे खाली बैस. कोणी डोक्यावर घेतला, कोणी खांद्यावर घेतला आणि तू येऊन करंगडीला खाली बैस त्याच्याऐवजी. भगवान कृष्ण म्हणे यांना एक झटका दाखवूनच दिला पाहिजे. भगवान कृष्णाने करंगडी काढली नाही, फक्त हलवली. परिणाम कोणाच्या माना मोडल्या, कोणाचे खांदे उखडले. या म्हाताऱ्यांच्या पहिल्या काठ्या मोडल्या. भगवान कृष्णाने सांगितलं सर्वांनी आता खाली बसा. हे कोण कोणाला सांगतंय. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तेव्हा सांगा ना. एवढा मोठा पर्वत, पण त्या पर्वताचं वजन तुम्ही राई इतकं केलं. डोंगराची राई रंकराना. जर पर्वताचं वजन जर तुम्ही राई इतकं करू शकता तर माझ्या कीर्तनामध्ये बसलेले छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही त्यांचं रक्षण नाही करू शकत. अवघड नाही पांडुरंगा, अवघड नाही पांडुरंगा, अवघड नाही पांडुरंगा, अवघड नाही पांडुरंगा. अशुभाचे शुभ करता तुझं काही, अशुभाचे शुभ करता तुझं काही, शुभाचे शुभ करता तुझं काही.
आलेले होते. तुकोबराय म्हणतात, देवा सांगा ना किती शक्तिवान आहे तुम्ही. तुम्हाला करता येणार नाही अशी एकही घटना नाही. अशक्य गोष्टी तुम्ही शक्य करता, अशुभ गोष्टी तुम्ही शुभ करता. पर्वताचं जर वजन तुम्ही राई इतकं करू शकता, माझ्या कीर्तनामध्ये बसलेले छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही त्यांचं रक्षण नाही करू शकत. अवघड नाही पांडुरंगा. तुकोबाराय थोडे थांबले. तुकोबारायांच्या लक्षात आलं की देवात बदल दिसत नाही. तुकोबाराय म्हणतात, देवा तुला काय वाटलं, अजून तू किती सामर्थ्यवान आहे मला एवढंच माहित होतं असं समजू नको. उदाहरण क्रमांक 2 अभंगाचं 3. 16 सहस्र नारी ब्रह्मचारी कैसा. 16 सहस्र नारी ब्रह्मचारी कैसा. निर्हारी दुर्वासा नवल नोहे नवल नोहे. निर्हारी दुर्वासा नवल नोहे. 16 सहस्र नारी ब्रह्मचारी कैसा. 16 सहस्र नारी ब्रह्मचारी कैसा. निर्हारी दुर्वासा नवल नोहे नवल नोहे. निर्हारी दुर्वासी नवल नोहे. तुकोबाराय म्हणतात, देवा सांगा किती शक्तिवान आहात देवा तुम्ही. 16 सहस्र नारी ब्रह्मचारी कैसा. हाही दृष्टांत भागवतामध्येच आला. हाही दृष्टांत भागवतामध्ये आहे. भगवान कृष्ण दुर्वास ऋषींना आपले गुरु मानत आणि एक दिवस ते दुर्वास ऋषी आले. बरं त्यांचं नावच काय, दुर्वास. त्यांचा वास दुरच बरा असे होते दुर्वास ऋषी. का, शीघ्र कोपी. महाराज थोडी उणीव झाली का ते लगेच शाप देतात. महाराज दुर्वास ऋषी कुणाच्या घरी कधीच एकटे गेले नाही. हजारो शिष्य बरोबर असायचे दुर्वास ऋषींच्या. बरं तिथं गेले, सांगितलं कृष्णा फार भूक लागली म्हणे, खूप भूक लागली. महाराज यांचं 2-3 चपात्यात कधीच भागलं नाही बरं का, लक्षात ठेवा. दुर्वास ऋषींना अन्न लागायचं पण किती, 60 खंड्या अन्न एका टायमाला. बरं झालं दुर्वास ऋषी आत्ता नाही तर महाराष्ट्र कायम दुष्काळग्रस्त असत. एवढं अन्न एका टायमाला त्यांना लागत होतं. पण ज्याच्या घरी आले त्याला बायका कमी नाही. त्याला 16,108 पाहिला 16,000 रे. आणि त्याला इतक्या बायका होत्या. भगवान कृष्ण म्हणे दुर्वास ऋषी आपल्याकडे आले, आता काय संकट काय नाही. सांगितलं कृष्णा फार भूक लागलेली. भगवान कृष्ण म्हणे जर का थोडा उशीर झाला का लगेच शाप. हे म्हणे महाराज एक काम करता का, सूर्य मध्यानामध्ये आलेला आहे, तुम्ही यमुनेवर स्नान करा, तोपर्यंत स्वयंपाक तयार होईल. मग दुर्वास ऋषी म्हणे कृष्णा एक काम कर ना, पुन्हा तिकडनं इकडे येण्यापेक्षा स्वयंपाकच तिकडे पाठव ना. मग भगवान कृष्ण म्हणे काही हरकत नाही, विघ्न बाहेरची बाहेर जाते, घरापर्यंत येत नाही, काय हरकत नाही. पण काय घटना घडली, त्यांनी अलीकडच्या बाजूला थांबायचं तर ते पलीकडच्या बाजूला जाऊन थांबले. आणि अचानक यमुनेला महापूर आला. पलीकडे जाण्याकरता नाव नाही, होडी नाही, पूल नाही, रस्ता नाही, काही नाही, सर्व गवळण नाही. तो स्वयंपाक घेतात, यमुनेपर्यंत जातात आणि बघतात यमुनेला महापूर आला. मित्रविंध्या नावाची स्त्री ही पुन्हा माघारी येते. भगवान कृष्ण सांगितले देवा पलीकडे जाण्याकरता नाव नाही, होडी नाही, पूल नाही, काही नाही, काही नाही. का, अहो यमुनेला महापूर आलाय, सांगा पलीकडे कसं जायचं. आणि दुर्वास ऋषी तर पलीकडे जाऊन बसले. म्हणे एक काम करा, त्या यमुनेला माझा एक निरोप सांगा. म्हणे कोणता, की हे यमुना माते, आमचा पती अजन्म ब्रह्मचार्याला असेल तर वाट दे. ती म्हणे देवा तुम्ही बोलता कोणाशी हे तरी कळतं का हो तुम्हाला. आता तुम्ही ब्रह्मचारी तर माझी वाट काय. बरं मी एकटी नाही ना, अशा 16,108 आहे. ती म्हणे तुम्हाला पलीकडे जायचंय ना. जर एवढे करून तिनं जर ऐकलं नाही तर तिला आणखीन एक निरोप सांगा. म्हणे कोणता, की हे यमुना माते, आमचा पती अजन्म खोटा बोलला नसेल तर वाट दे. ती म्हणे आता तुमचा कळसच झाला. अहो एक दिवस तुमचा असा नाही का तुम्ही खोटं बोलले नाही. पण तिने विचार केला यांच्याकडे टाइमपास करण्यापेक्षा म्हणताय ना हे, चला यमुनेच्या जवळ गेले, सर्वांनी मिळून प्रार्थना केली, हे यमुना माते,
आमचा पती अजन्म ब्रह्मचार्याला असेल तर वाढ दे, आमचा पती अजन्म खोटा बोलला नसेल तर वाढ दे. चमत्कार झाला. यमुना माता दुभंग झाली. पलीकडे जाण्याकरता रस्ता मिळाला. त्या गवळणींना आश्चर्य वाटलं. सांगणारे ते तसे ना, ऐकणारे हे असे, पण आपलं काम झालंय ना. गेल्या पलीकडे. दुर्वास ऋषींना 60 खंड्या अन्न एका टायमाला खाऊ घातलं. पलीकडे जाण्याकरता निघाल्या. यमुना माता परत वाहत. आता पलीकडे कसं काय जायचं म्हणे. शिष्याने निरोप सांगितला, यमुनेनं ऐकला. आता गुरुला विचारू म्हणे, महाराज पलीकडे कसं काय जायचं म्हणे. अलीकडे कशा काय आल्या म्हणे. आमच्या पतीने निरोप सांगितला आणि यमुना मातेनं वाट दिली म्हणे. आता माझा निरोप तिला जाऊन सांगा म्हणे. कोणता की हे यमुना माते, दुर्वास ऋषी 60,000 खंड्या अन्न खाऊन सुद्धा उपवाशी राहिला असेल तर वाट दे म्हणे. तुमचाही कळसच झाला. एवढं अन्न एका टायमाला खालय आणि उपवाशी राहिला असेल तर वाट दे. माझा दृष्टांत संपलाय. तुकोबारामध्ये देवा सांगा, 16,108 बायका असताना ब्रह्मचारी राहत, नित्य खोट बोलता तरी सत्य बोलतो असं दर्शवता, आणि पर्वताचं वजन जर राई इतकं करू शकता, मग माझ्या कीर्तनामध्ये बसलेले छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही त्यांचं रक्षण नाही करू शकत. अवघड नाही पांडुरंगा, अवघड नाही पांडुरंगा, मारेकरी हळूहळू हळूहळू कीर्तन त्या दिशेने येत होते. तुकोबाराय देवाची प्रार्थना करते. तुकोबाराय देवा किती शक्तिवान आहात, किती सामर्थ्यवान देवात. करतुम अकर्तुम अन्यथा करतुम शक्तिवान सामर्थ्यवान देवा तुम्ही आहात. देवा तुम्ही जर ठरवलं तर सहज छत्रपतीचं रक्षण होऊ शकतं. अजून तुमच्याकडे काय लीला आहे, तुम्ही काय काय करता, तुम्ही काय लीला केलेल्या आहे, कोणा कोणाचा उद्धार केलेला आहे, हे तुकोबाराय 4थ्या चरणात सांग. पंचभ्रतार द्रौपदी सती, पंचभ्रतार द्रौपदी सती, पंचभ्रतार द्रौपदी सती, पंचभ्रतार द्रौपदी सती. करिता पितृशांती पुण्य धर्म, करिता पितृशांती पुण्य धर्म, अशुभ त्याशुभ करिता तुझ काय, अशुभ त्याशुभ करिता तुझ काय. पुण्य धर्म करिता पितृशांती पुण्य धर्म, अशुभ त्याशुभ अशुभ त्याशुभ करिता तुझ काय. तुकोबाराय म्हणतात देवा सांगा ना, या विश्वामध्ये 5 महान पतिव्रता आहे. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातकनाशनम. या 5 महान पतिव्रता. वास्तविक पतिव्रता ठरवल्या कोणी, यानेच ठरवल्या या पतिव्रता आहे. वास्तविक पतिव्रतेकडे जर बघितला तर दोष निघतो का नाही निघत. अहिल्या, द्रौपदी, अहिल्या कोण आहे, आपला अहिल्या पतिव्रता, आणि अहिल्याला डागवलं कोणी, नाही कोण बोललं, अहिल्याला कोणी डागवलं, इंद्राने. कोणी डागवलं, इंद्राने. म्हणजे पतिव्रतेमध्ये दोष आहे की नाही. पण देवाने सांगितलं नाही, ती पतिव्रता आहे. या पतिव्रतेचं नित्य स्मरण केलं तर मनुष्य मोक्ष पदापर्यंत पोहोच. काय विशिष्ट आहे महाराज या पतिव्रते. एका एका पतिव्रतेचं एक एक दिवसाचं चिंतन होईल. 5 दिवस सहज चिंतन करू शकतो. इतकं अद्भुत चरित्र या 5 पतिव्रतांचं. द्रौपदी पतिव्रता. मला एक सांगा, एका पतीची बायको पतिव्रता का 5 पतीची, तुमचं काय मत आहे. आणि द्रौपदीला पती किती. पण देवाने सांगितलं अरे ती महान पतिव्रता आहे, तिचं नित्य स्मरण करा, मोक्ष पदापर्यंत जा. वास्तविक ज्या पतिव्रतांची नावं यादीला यायला पाहिजे होती त्यांची आली नाही, आणि देवाने सांगितलं ह्या महान पतिव्रता आहे. का तुम्ही सीतेला पतिव्रता म्हणता, काय हरकत नाही, सीतेला पतिव्रता म्हणता, पण ती सीता प्रभू रामचंद्रांच्या बरोबर आहे. पण जी कारण नसताना जिचा पती 14 वर्ष वनवासाला गेला
आणि पतीप्रमाणे 14 वर्ष निराहारी राहिली का? तुम्ही त्या लक्ष्मणाच्या पत्नीला आता पतिव्रता म्हणणार नाही? वास्तविक त्यांची नावं यादीला यायला पाहिजे होती ना, त्यांची आली नाही. पण देवाने अरे ह्या मान पतिव्रता आहे 5. जालिंदर दैत्याची पत्नी, काय नाव तिचं? वृंदा. ती पूजा करायची आणि त्या पूजेचं बळ जालिंदर दैत्याला लढताना मिळायचं का? तिला पतिव्रता म्हणणार नाही का तुम्ही? पण देवाने सांगितलं नाही, ह्या महान पतिव्रता आहे. या देवाने या ठरवल्या, त्यांनीच ठरवल्या या पतिव्रता आहे म्हणून. मला वाटतं म्हणूनच जनाबाई महाराज म्हणतात बरं का, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. हे देवा, अरे धुंदी आली तुला धुंदी का? अरे मनातील तिला तू पतिव्रता ठरवतोय. पंचभरतार द्रौपदी ते सती करिता पितृ शांती पुण्य धर्मा. वास्तविक तो धर्मराजा दोषी आहे का? गोत्र हत्या झाली, गुरु हत्या झाली, त्याचं पातक झालं त्याला. पण देवानी त्याच्याकडे पातक न ठेवता, हे धर्मा चिंता करू नको, विचार करू नको. तुला वाटतं हे माझ्यामुळे गेले, नाही, त्यांना मारणारा मी आहे, याचा दोष तुला नाही. नाही म्हणे देवा, माझ्याकडून गोत्र हत्या झाली, गुरु हत्या झाली, असं वाटतंय का तुला? मग एक काम कर, मी पुन्हा अर्जुनाचा सारथी होतो, देशोदेशीचे राजे मी जिंकून आणतो आणि तुझ्या हाताने अश्वमेध नावाचा एक यज्ञ करतो. आता काय हरकत आहे का? देव पुन्हा अर्जुनाचा सारथी झाला. बघा, आपल्याला महाभारत फक्त पांडव राजगादीवरती बसले इथपर्यंत माहिती. तिथून पुढचा इतिहास माहिती करून घ्यायचा असेल तर आपल्याकडे एक पुराण आहे, आपल्याकडे एक ग्रंथ आहे. काय त्या ग्रंथाचं नाव आहे? जैमिनी अश्वमेध. त्या ग्रंथाचं नाव आहे जैमिनी तिथून पुढचा विस्तार त्याच्यामध्ये, तिथून पुढचा सगळा विस्तार जैमिनी अश्वमेध नावाच्या ग्रंथामध्ये. भगवान कृष्ण पुन्हा अर्जुनाचे सारथी झाले, देशोदेशीचे राजे जिंकून आणले आणि धर्मराजाच्या हातून पुन्हा एक अश्वमेध नावाचा यज्ञ करविला. मग तुकोबाराय म्हणतात, सांगा ना, दोषाकडे दोष ठेवत नाही, दोषाकडे दोष ठेवत नाही, मनातील तिला तुम्ही पतिव्रता ठरवता. 16,108 बायका असताना ब्रह्मचारी राहता, नित्य खोट बोलता तरी सत्य बोलतो आशा दर्शवता, आणि पर्वताचं जर वजन तुम्ही राईत का करू शकता, मग माझ्या कीर्तनामध्ये बसलेले छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही त्यांचे प्राण नाही वाचू शकत? अवघड नाही पांडुरंगा. करी होते ते फार जवळ आले होते बरं का. आता ते नक्की काही क्षणामध्ये उडी टाकणारे. तुकोबाराय म्हणतात, देवा विनंती करतो तुम्हाला, प्रार्थना करतो देवा, तुम्हाला किती सामर्थ्यवान आहात तुम्ही, किती शक्तिवान आहात देवा. तुम्ही जर ठरवलं सहज छत्रपतीचे प्राण वाचवू शकता. हे तुकोबाराय 5व्या चरणात सांगतात. दशरथ पातकी ब्रह्म हत्यारासे, दशरथ पातकी ब्रह्म हत्यारासे, दशरथ पातकी ब्रह्म हत्यारासे, दशरथ पातकी ब्रह्म हत्यारासे. नवल त्याचे खुशी जन्म तुझा, नवल त्याचे खुशी जन्म तुझा, शुभाचे शुभ करता तुझं काही, अशुभाचे शुभ करता तुझं काही. नवल त्याचे खुशी जन्म तुझा, नवल त्याचे खुशी जन्म तुझा, अशुभाचे शुभ करता तुझं काही, अशुभाचे शुभ करता तुझं काही. बघा, ही भाषा तुकोबारायांची बरं का. तुकोबारायांची भाषा म्हणजे वेदाची भाषा. तुकोबाराय म्हणतात, राजा दशरथ कसा आहे? दशरथ पातकी. कसा आहे राजा दशरथ? पातकी. नुसता पातकी आहे असं नाही, तो ब्रह्महत्यार आहे. आता हे सगळं चिंतन सांगणं शक्य नाही बरं का. मला स्वतंत्र चिंतन आहे ब्रह्महत्येचं. तुम्हाला राजा दशरथाचं फक्त एकच पाप मला वाटतं माहित आहे. कोणतं? श्रावण बाळाचा. मला माहिती ना, तुम्हाला काय माहिती?
श्रावण बाळासारख्याचा आता इथं शंका आहे महाराज, इथं इतक्या शंका आलेल्या आहे, इथं इतक्या शंका आलेल्या आहे. आता तुम्ही श्रावण बाळाचं म्हटले म्हणून मला आता चिंतन झालं, माझ्याकडे वेळ कमी आणि प्रवास जास्त आहे, पुन्हा 400 किलोमीटर जायचंय. तर ऐका, सगळं चिंतन सांगणं शक्य नाही, पण आता तुम्ही श्रावण बाळाचं म्हटले म्हणून बघा, वास्तविक झाडाच्या आड बसले आणि पाणी आणण्याकरता गेलेला श्रावण, बरोबर, पाणी आणण्याकरता गेला आणि तिथून बाण मारला. मला वाटतं तुम्हाला ती माहिती असेल की राजा दशरथाने जो बाण मारला त्या बाणाचं नाव काय होतं, कोणी सांगू शकेल का? लक्षवेधी. त्यांच्याकरता टाळ्या वाजवा आता सर्वांनी. त्या बाणाचं नाव काय होतं? लक्षवेधी. एवढं लक्षपूर्वक ऐकावं म्हणून ते लक्षवेधी त्यांनी सांगितलं. लक्षवेधी, लक्षवेधी या शब्दाचा अर्थ काय होतो माहिती का? जिथून आवाज येतो, ज्या ठिकाणाहून तो आवाज येतो तो बाण बरोबर त्या ठिकाणाला जाऊन पोहोचतो, याला म्हणायचं लक्षभेदी. आता मला एक सांगा, बाणाचं नाव लक्षभेदी आहे, त्या दिशेनं बाण जायला पाहिजे की नाही? मग बाणाचं नाव काय आहे? लक्षभेदी. जिथून बाण आला तिथं तो जायला पाहिजे. वास्तविक तो आवाज आला कशाचा? ती झारी घेतली, पाण्यात बुडवली आणि त्या पाण्याचा बुडबुड 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 आवाज, असाच आवाज आला होता त्या ठिकाणी. तो आवाज आला, मग बाण कुठे लागायला पाहिजे? बाण लागला कुठे? काय गंमत आहे का नाही महाराज? बाण जर लक्षभेदी होता तर तो बाण त्या झारीला लागायला पाहिजे होता, त्या आवाजाच्या दिशेनं जायला पाहिजे होता. तो तिथे न जाता तो श्रावणाच्या छातीत घुसला. आता शंका आहे, खरंच तो बाण राजा दशरथाचा होता का? शंका आहे आता याच्यावर. आता या सगळ्या शंका काय आता एका पाकिटात सांगणं शक्य नाही. सगळ्या शंका सांगणं काही शक्य नाही, फक्त दिग्दर्शन करतो बरं का तुम्हाला. कोणी म्हणे तो बाण रावणाचा सुद्धा होता. आता ते फार गमती आहे त्याच्यामध्ये. या गमती मी सांगतो, हा अभंगच एक एक दिवसाला एक एक चरण चालेल. इतका सुंदर रसभरीत तुकोबारायांचा अभंग आहे बघा. तुकोबाराय म्हणतात राजा दशरथ कसा आहे? दशरथ पातकी का निरपराध असणारा श्रावण, त्याचा वध केला, तुम्हाला ते पाप माहित आहे. बघा, वाल्मिकी सांगतात रामायणामध्ये राजा दशरथाला एकूण 350 राण्या होत्या, पण सुमित्रा, कैकेयी, कौसल्या, हाकिमांनी, वैद्यांनी सांगितलं, हे राजा दशरथा, तुला पुत्र संतान होणार नाही. मी फक्त दिग्दर्शन करतोय, तुला पुत्र संतान होणार नाही हे माहित असताना सुद्धा राजा दशरथाने 350 मुलींबरोबर लग्न केलं आणि त्या शेवटपर्यंत कोऱ्या करकरीत होत्या. त्याचं रूपांतर झालं कशामध्ये? ब्रह्महत्यामध्ये. आणि तुकोबाराय म्हणत दशरथ पातकी ब्रह्महत्यारासी. देवा, तो ब्रह्महत्यारा असताना सुद्धा सांगा बरं, त्याच्या का ब्रह्महत्येसारखा दोष ठेवला का? उलट काय केलं? नवल त्याचे कोश जन्म तुझा नवल त्याचे कोश, जन्म तुझा नवल त्याचे कोश. म्हणजे पाप्याकडे पाप ठेवत नाही, दोषी असणाऱ्याकडे दोष ठेवत नाही, उलट त्याच्याच उदरी तुम्ही अवतार घेता. 16,108 बायका असताना ब्रह्मचारी राहता, नित्य खोटं बोलता तरी सत्य बोलतो असं दर्शवता. अरे मनातील तिला पतिव्रता ठरवता आणि पर्वताचं वजन तुम्ही राईत का करता? मग माझ्या कीर्तनामध्ये बसलेले छत्रपती शिवाजी महाराज, तुम्ही त्यांचं रक्षण नाही करू शकत? अवघड नाही पांडुरंगा, अवघड नाही पांडुरंगा. बराई फार मोठी विनंती का देवा, विनंती करतो, प्रार्थना करतो देवा, सर्व पुण्य खर्च करतो. ज्या महाराष्ट्राला ज्या छत्रपतीची गरज आहे त्या छत्रपतीचं रक्षण करा. आणि असं समजू नका मला काही माहिती नाही, मला अजून काय माहित आहे हे तुकोबाराय 6व्या चरणात सांग. मुनीश्वरा दोष अनुपात्र नाही, मुनीश्वरा दोष नाही अनुपात्र, मुनीश्वरा दोष नाही अनुपात्र, मुनीश्वरा दोष नाही अनुपात्र. नवी
अशुभ त्याशुभ करिता तुझं काही अशुभ त्याशुभ करिता तुझं काही भांडविता सूत्रबद्ध होती भांडविता सूत्रबद्ध होती अशुभ त्याशुभ करिता तुझं काही अशुभ त्याशुभ करिता तुझं तुकोबाराय म्हणतात मुनीश्वरा दोष नाही अनुमात्र. मुनीश्वर म्हणजे नारद. मुनीश्वर म्हणजे नारद. बघा तुम्ही पुराणामध्ये जेवढे जेवढे महायुद्ध झाले त्या प्रत्येक युद्धाला कारणीभूत जर कोण असेल तर तो नारद. म्हणून नारदाला एक पदवी बर का आपल्याकडे कोणती, कळीचा नारद. त्याला कळीचा म्हणण्यापेक्षा कलेचा नारद म्हणावा. का? अरे नारद गेले आणि तिथं काही कलाच घडली नाही अशी घटनाच नाही. एकदा नारदाने भगवान शंकराची पार्वती मातेचीच कळ लावली. एकदा नारद गेले वैकुंठाला. बरं का, एक दृष्टांत सांगतो, शेवा संपवतो. नारद वैकुंठामध्ये आणि भगवान विष्णूकडे काम होतं. नारद म्हणे देवा माझं तुमच्याकडे काम आहे. म्हणजे नारदा मला सध्या देवदय फळला जायचं एका दुकानदाराच्या घरी. दुकानदाराच्या घरी जायचं आहे आणि तू काय माझ्याबरोबर येऊ नको. तू तिथं येशील, काहीतरी बोलशील आणि नागाने तर काहीतरी खेळ होऊन जाईल, तर तू माझ्या बरोबर येऊच नको. म्हणे देवा एक शब्द सुद्धा बोलणार नाही. आता काय हरकत आहे का? नाही नारदा तू येऊच नको. अहो म्हणे देवा एक शब्द सुद्धा बोलणार नाही. नक्की? नक्की. आता त्या देवाचं त्या दुकानदाराशी काहीतरी काम होतं, संवाद चालू होता. नारद आले पण बोलले नाही काही. तो गुळ होता ना, गुळ. तो गुळ घेतला आणि भिंतीला चिटकवला. काही गरज होती का? फक्त तो गुळ घेतला आणि भिंतीला चिटकवला. आता तो गुळ भिंतीला चिटकल्यामुळे त्या गुळाला खाण्याकरता 4-5 माशा त्याच्यावरती येऊन बसल्या. कशा करता? त्या गुळ खाण्याकरता. आता ते गुळावरती माशा येऊन बसल्यामुळं घरातल्या पालींना काही एकादशी नव्हती. घरातून पाली बाहेर आल्या. कशा करता? त्या माशांना खाण्याकरता. आता त्या घरातून पाल बाहेर आल्यामुळं बाहेरून कोंबडी आतमध्ये शिरली. कशामुळे? कशा करता? त्या पालीला खाण्याकरता. आता बाहेरून कोंबडी आत शिरल्यामुळं घरातून मांजर बाहेर निघाली. कशा करता? त्या कोंबडीला खाण्याकरता. आता घरातून मांजर बाहेर निघाल्यामुळे बाहेरून कुत्रा आतमध्ये शिरलं. कशा करता? चल तर रात्रभर आपलं आपलं असंच. अहो मोठा कलह निर्माण झाला, गोंधळ झाला त्या ठिकाणी. देव म्हणे झालं काय? नारद म्हणे बोललोच नाही ना काय. अरे बोलला नाही पण तो गुळ चिटकला ना बाबा भिंतीला. अरे नारदासारखा महात्मा जिथं जाईल तिथं कळ लागत होती, पण त्या कळेतून सुद्धा काहीतरी चांगलं निर्माण होत होत. पण तुकोबारामध्ये देवा सांगा ना, मुनीश्वरा दोष नाही अनुमात्र. त्यावेळे रक्ताचे पाट वाहिले पाट. पण सांगा बरं त्या नारदाकडे दोष ठेवले का? तीही त्रिभुवन गमन नारदा. तो नारद त्रैलोक्यात वंदनीय करून ठेवला. देवलोकाकडे गेला वंदन, दानवाकडे गेला वंदन, मानवाकडे आला तरी वंदन. काहींना सर्विक वंदन मिळतं बरं का. सप्तात आली का तिकडे वंदन मिळतं आणि फडावर गेली की तिकडे वंदन. फडावर म्हणजे तुम्हाला कीर्तनाचा फड वाटला का तो? हा, इकडे फडकरी जास्त आहे ना आपल्या महाराष्ट्रामध्ये. फडकरी आणि गडकरी. गडकरी आमच्याकडे नाशिकला फक्त वारकरी बरं का, लक्षात ठेवा. नाशिकला फक्त वारकरी. ह्या परिसरामध्ये गडकरी आहे आणि फडकरी आहे. प्रत्येकाने आपापली परंपरा जोपासली आहे. महाराष्ट्र इतका श्रीमंत राज्य कोणतंही नाही, लक्षात ठेवा. महाराष्ट्र ही भूमी संतांची भूमी आहे आणि परमपूजनीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी भगवान बाबांच्या चरणस्पर्शाने पुनीत झालेला हा जिल्हा आहे. पुनीत झालेला हा जिल्हा आहे. चला तुकोबाराम देवा विनंती करतो, प्रार्थना करतो. देवा किती शक्तिवान आहे तुम्ही, किती सामर्थ्यवान देवा तुम्ही आहात. 42 वर्ष अहोरात्र जी सेवा केली त्या सेवेचं जेवढं पुण्य असेल सगळं पुण्य खर्च करतो. संतांचे पुण्य पडो देश कामी. सगळं पुण्य खर्च करतो. फक्त एकच करा, छत्रपतीचे प्राण वाचवा. हे तुकोबाराय शेवटच्या चरणात सांगतो. तू कमणे माझे दोष ते काय, तू कमणे